हाय, हॅलो, नमस्कार आणि राम राम. तुमचं स्वागत आहे कल्याणी की कहाणी या यूट्यूब चॅनलवर. ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील लाईफस्टाईल, कुकिंग, स्किन केअर आणि हेअर केअर व्हिडिओज. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी कल्याणी आणि ही माझी बहीण पूजा. आज हा आमचा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे. नमस्कार. आज आम्ही खूप एक्साइटेड आहोत बिकॉज माझे मावशी आणि काकाजी बऱ्याच दिवसांनी पुण्यात आम्हाला भेटायला येणार आहेत. तसं तर ते सकाळी 7-7:30 पर्यंत येणं एक्सपेक्टेड होतं, पण काल रात्रीपासून पुणे आणि पुण्याच्या जवळपासच्या भागात प्रचंड पाऊस होतोय. त्याच्यामुळे दुरून येणाऱ्या बऱ्याचशा बसेस लेट होत आहेत. आता आम्ही वेट करतोय की त्यांचा आम्हाला कॉल येईल, म्हणजेच आम्हाला कळेल की ते जवळ पोहोचले आहेत. A few moments later. मम्मी पप्पांचा एकादशीचा उपवास असल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी फराळाचं बनवलं होतं आणि आम्ही दोघी आमच्यासाठी आलू पराठे बनवत होतो. यात तुम्हाला माझी बहीण आलू पराठ्यांचं सारण भरताना आणि आलू पराठे लाटताना दिसेल. आणि ह्या स्क्रिप्टमध्ये पुढे आम्ही एक आलू पराठा भाजताना पण दाखवले. इथे तुम्ही बघू शकता की बाहेर किती सुंदर असं वातावरण झालं होतं. त्या दिवशी पाऊस पडलेलाच होता, त्यामुळे असं सुंदर ढगाळ आणि छान हवा होती. तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आता चहा बनवूयात आणि चहा पिऊयात. तेव्हा आईने हा चहा बनवला आणि आम्ही नंतर हा चहा प्यायला सगळेजण सोबत बसलो होतो आणि तेव्हा आम्ही गप्पा गोष्टी पण केल्या. हाय फ्रेंड्स, जसं आम्ही तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की माझे मम्मी पप्पा आज येणार आहेत, तर ते आम्हाला आज काय काय खायला घेऊन आले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. ही पहिली गोष्ट खायची नाही आहे तशी, बट तरी दाखवते. हा कापूस आहे, हा माझ्या मम्मीचा टाइमपास आहे. जेव्हा तिला रिकामा वेळ असेल तेव्हा ती याच्या वाटी बनते पूजेसाठी. नेक्स्ट पदार्थ आहे हे 2 कडधान्य. हे चणे आहेत आणि ह्या आमच्या विदर्भ फेमस तुरी आहेत. याचं आम्ही उसळ बनवणार आहोत. त्याच्यानंतर वाळवणीचे पदार्थ आहेत. हे सगळे आम्ही उपवासाला तळून खातो. आलूचे चिप्स, चकल्या आणि पापड हे तुम्ही बघू शकता. आणि हे पापड असे दिसतात. त्याच्यानंतर आहेत ह्या मुगाच्या वड्या. या वड्यांची आम्ही भाजी करणार आहोत. नेक्स्ट आहे आमचं ज्वारीचं पीठ. आम्ही रेग्युलर पोळ्याच खातो कारण आम्हाला दोघींनाही भाकरी बनवता येत नाही. तर आई आली आहे तर ती भाकरी बनवेल म्हणून आम्ही हे ज्वारीचं पीठ मागवलंय. ही सोजी आहे. हा भातासारखा प्रकार असतो. आम्ही एक वेळा करू तेव्हा तुम्हाला हे दाखवू एक्झॅक्टली काय आहे. त्याच्यानंतर आहे हा डाळीचा भरडा. ह्याचे आपण कढी गोळे करू शकतो, गोळे भात करू शकतो, बेसन करू शकतो आणि बरेच काही पदार्थ बनवता येतात याचे. ते आम्ही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओजमध्ये दाखवू. आणि ह्या आहेत कुरडया, ज्या आपण रसासोबत, आंब्याच्या रसासोबत खाऊ शकतो. आणि खाली जसं तुम्ही बघू शकता ह्या आहेत शेवया. आणि हा आहे माझ्या मावशीकडला चिवडा. इतके सारे पदार्थ माझ्या मम्मीने आणि मावशीने पाठवलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.
हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.